नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजपासून पनवेल महानगरपालिकेची मित्रांनो जी काही टी-सी-एसद्वारे परीक्षा सुरू झालेली आहे. टी-सी-एसद्वारे मित्रांनो आपले ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा चालू झालेल्या आहेत. तर आज मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये जेवढे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यापैकी आपल्याकडे काही प्रश्न उपलब्ध झालेले आहेत. काही आपल्या स्टुडंट्सने आपल्या टेलिग्राम व व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपल्याला ही प्रश्न पाठवलेले आहेत. तर कोणत्या स्वरूपाची प्रश्न जे आहेत, जे की आजच्या आपल्या सकाळच्या सत्रामध्ये विचारण्यात आलेली होती आणि काय लेव्हल होता, हे संपूर्ण काही आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. जर तुमची परीक्षा अपकमिंग शिफ्टमध्ये असेल तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने अभ्यास करावायचा आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो. व तसेच जर तुम्ही अजूनही आपले पनवेल महानगरपालिका भरतीसाठी मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट व नोट्स किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक मिळवण्यासाठी मिळवून घ्या, कारण का खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या ज्या नोट्सचा आज परिपूर्ण फायदा झालेला आहे. तर याबद्दलची आपण माहिती ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेली आहे, जी की त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल मित्रांनो. तर पाहूया नेमकं कोणते प्रश्न होते. तर ज्यामध्ये जीके सेक्शन आपण सुरुवातीला पाहूया. तर जीके सेक्शनचा जो पहिला प्रश्न होता, जो की MANAS याचा जो आहे थोडक्यात फुल फॉर्म परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. तर याचं पूर्ण रूप काय होतं, तर याचं जे पूर्ण रूप होणार होतं तो असं आहे, जे की मेंटल हेल्थ अँड जे की नॉर्मली ॲग्मेशन्स सिस्टम असं जे आहे एक याचं फुल फॉर्म होणार होतं, जे की मानस याचं जे आहे थोडक्यात पूर्ण रूप या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न होता, जे की अमृत काय आहे. तर हा प्रश्न जे आहे परिपूर्ण नसल्यामुळे आपल्याला याचं उत्तर देणं थोडक्यात कठीण आहे. तर तुम्हाला जर ह्या प्रश्न जे की ह्यापैकी वाटत असतील हे असतील तर याचे पूर्ण रूप तुम्हाला माहिती असेल, म्हणजे थोडक्यात पूर्ण प्रश्न जर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून सांगा. त्यानंतरचा 2016चा युनेस्को वारसा स्थळ जे की कोणतं आहे 2016चं, तर पाहू शकता जे की करंट अफेअर्स रिलेटेड काही क्वेश्चन्स कमी होते, परंतु 2016चा यामध्ये प्रश्न जे आहे ते विचारण्यात आला होता की 2016चं युनेस्कोद्वारे कोणतं जे की स्थळ आहे जे की वारसा स्थळ म्हणून निवडण्यात आलेला, थोडक्यात असा प्रश्न असावा. तर हा देखील आपल्याकडे प्रश्न आलेला होता परीक्षेमध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला. तर हा पहा या टाईपचा प्रश्न होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला. तर जे की शिवनेरी हा जो किल्ला आहे, जे की शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, जो की पुणे जिल्ह्यामध्ये येतो, त्यामुळे जे आहे पुणे जिल्हा याचं उत्तर असणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न होता, जो की मूलभूत कर्तव्य यावर आधारित. तर मूलभूत कर्तव्यावर देखील जे की प्रश्न विचारण्यात आलेला आहे सकाळच्या सत्रामध्ये. तर मूलभूत कर्तव्य किती आहेत म्हटलं तर एकूण जे आहे 11 मूलभूत कर्तव्य आहेत. या रिलेटेड प्रश्न असला असावा. त्यानंतर मराठीचं जे सेशन होतं, जे की मराठी जे की पेपर पॅटर्न तो इझी टू मॉडरेट या लेवलचे प्रश्न त्यामध्ये होते, ज्यामध्ये उद्देश विस्तार आणि विधायक विस्तार यावर 4 ते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रयोगावर प्रश्न विचारले जात आहेत, 2 प्रश्न होते. समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द हे तर 100% येणारच असतील, कारण का हे जे मराठी व्याकरणाचं खूप बेसिकच आहे. समानार्थीचे 3 होते तर विरुद्धार्थीचे 2 जे की प्रश्न विचारण्यात आलेली होती. त्यानंतर वाक्यात रूपांतर करा यावर देखील 2 प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेली होती. तर थोडक्यात आपले नोट्स तुम्ही मिळवला तर नोट्समध्ये तुमचं मराठी व्याकरण, गणित आणि जे इंग्लिश सेक्शन आहे ते 100% कव्हर होणार असेल, कारण का त्यामध्ये आपण टी-सी-एसद्वारेचा संपूर्ण काही A to Z अभ्यासक्रम त्यामध्ये आपण कव्हर केलेला आहे. तुम्हाला इतरत्रही कुठे भटकण्याची गरज नाही. लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून घ्या. ते 5 मिनिटांमध्ये तुमच्याकडे मिळणार असेल आणि तुम्ही लगेच दुसऱ्या 6व्या मिनिटापासून तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करू शकता मित्रांनो. त्यानंतरचा इंग्रजी सेक्शन पाहूया. इंग्रजीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न होते. इंग्रजीमध्ये पॅराजंबलवर 2 प्रश्न होते, शॉर्ट पॅसेजचे 2 प्रश्न होते, सिनोनिमचे 2 प्रश्न होते, अँटोनिमचे 2 प्रश्न होते आणि ॲडजेक्टिव्हचे 2 प्रश्न. या प्रकारे जे आहे थोडक्यात इंग्रजीवर जे की प्रश्न विचारण्यात आलेली आहे. तर इंग्रजीचं सांगायचं झालं तर ज्यामध्ये पॅसेज देखील 100% येतो, ज्यामध्ये शॉर्ट पॅसेज, फुल लेंथ पॅसेज असे असतात, ज्यावर तुम्हाला 5 प्रश्न असतात, 3 प्रश्न असतात किंवा 2 प्रश्न पॅसेजवर आधारित 100% तुम्हाला विचारली जाणारी असतात. पॅसेज देखील हे सर्वात महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी स्कोरिंग घेण्यासाठी. त्यानंतर रिझनिंगमध्ये जे आहे नेहमीसारखाच होता, पण सांख्यिकीचे 3 ते 4 प्रश्न आहेत. तर रिझनिंगमध्ये सांगायचं झालं तुम्हाला, रिझनिंगमध्ये जे की थोडक्यामध्ये वेन आकृती असते किंवा नफा तोटा यावरचे देखील प्रश्न परीक्षेमध्ये येतात. तर टी-सी-एसद्वारे तुम्ही असं ग्राह्य धरू नका की रिझनिंग म्हणजे फक्त बुद्धिमत्ताच येईल, त्यामध्ये मॅथ देखील इन्क्लूड होऊ शकतं. तर मॅथवरचे देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर थोडक्यामध्ये हा सकाळच्या सत्रामधला पेपर होता, जे की आपण पाहिला. थोडक्यामध्ये या स्वरूपाचे प्रश्न जे की परीक्षेत होते. तर आपण जो नाईटला आपला 8 PM लाईव्ह असतो, ज्यामध्ये आपण
तिन्ही शिफ्टचे प्रश्न आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर मित्रांनो त्यामुळे तुमच्याकडे जर या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा किंवा आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून त्या ठिकाणी तुम्ही पर्सनली पाठवू शकता किंवा मित्रांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या देखील तुम्ही हे प्रश्न मित्रांनो पाठवू शकता, जेणेकरून पुढील विद्यार्थी आहेत त्यांना एक अभ्यासाचा कल मिळेल, त्यांना देखील अभ्यास कोणत्या पद्धतीने करावा हे मित्रांनो समजणार असेल. आणि मित्रांनो तुम्ही अजूनही आपले पनवेलसाठीचे टीसीएस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळवत असाल किंवा सिव्हिल मेकॅनिकल तुम्ही इलेक्ट्रिकल ब्रँचचे असाल आणि तुम्हाला टेक्निकल हवा असेल तर तुम्ही टेक्निकल देखील आपल्या व्हॉट्सअप सलाशी कॉन्टॅक्ट करून मिळू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची ऑफिशियली लिंक मित्रांनो प्रसिद्ध करून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो भेटूया आपण व्हिडिओच्या नवीन पार्टमध्ये नवीन अपडेटसोबत नवीन प्रश्नांसोबत. आणि तुमच्याकडे प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे सांगा मित्रांनो. आणि जर या व्यतिरिक्त तुमच्याकडे मित्रांनो काही विशेष माहिती असेल ती देखील कळवा, जेणेकरून आपल्याला आपल्या लाईव्ह सेशनमध्ये सर्व काही त्याची इन्फॉर्मेशन देता येणारी असेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या लेटेस्ट अपडेटसाठी आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.